न वापरता करा असा स्वयंपाक. नंबर 1. उन्हाच्या उष्णतेचा उपयोग करून स्वयंपाक करणे निसर्गाने दिलेली सर्वात मोठी शक्ती म्हणजे सूर्याची उष्णता. अनेक लोकांना वाटते की स्वयंपाक करण्यासाठी फक्त गॅस किंवा लाकूडच लागते, पण प्रत्यक्षात सूर्याच्या उष्णतेचा उपयोग करूनही अन्न तयार करता येते. दुपारच्या उन्हात एखादे काळ्या रंगाचे भांडे घेऊन त्यात तांदूळ, डाळ किंवा भाजी ठेवली तर त्या भांड्यात उष्णता साठते आणि हळूहळू अन्न शिजायला सुरुवात होते. काही ठिकाणी लोक काच लावलेली पेटी वापरतात. त्या पेटीत सूर्यकिरण अडकतात आणि त्यात तापमान खूप वाढते. त्यामुळे भात, डाळ, भाजी किंवा पाणी गरम करणेही शक्य होते. गावाकडे काही लोक उन्हात पापड, कुरडई, सांडगे वाळतात. तेही एका प्रकारचा स्वयंपाकच आहे. सूर्याच्या उष्णतेने अन्न तयार होते आणि त्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही. वीज लागत नाही, गॅस लागत नाही आणि धूरही होत नाही. त्यामुळे हा मार्ग स्वस्त, सोपा आणि आरोग्यासाठीही चांगला आहे. नंबर 2. आधीच शिजवलेल्या अन्नाचा उपयोग करून नवीन पदार्थ बनवणे. कधी कधी घरात उरलेले अन्न असते. अनेक लोक ते फेकून देतात, पण थोडा विचार केला तर त्याच अन्नापासून नवे पदार्थ तयार करता येतात. उदाहरणार्थ उरलेला भात असेल तर त्यात काकडी, कांदा, टोमॅटो, मीठ, लिंबू आणि थोडे शेंगदाणे टाकून छान चविष्ट भात तयार करता येतो. उरलेल्या पोळीचे थोडे तुकडे करून त्यात गूळ आणि खोबरे टाकले तर गोड खाणे तयार होते. काही ठिकाणी लोक उरलेल्या भातापासून दही भात बनवतात. यात कोणत्याही प्रकारची आग किंवा गॅस वापरण्याची गरज नसते. फक्त कल्पकता आणि थोडी मेहनत लागते. अशा प्रकारे अन्न वाया जात नाही आणि कुटुंबाला वेगळ्या चवीचा पदार्थ मिळतो. नंबर 3. भिजून मऊ होणाऱ्या धान्यांचा वापर. अनेक धान्य आणि कडधान्य अशी असतात की ती पाण्यात भिजवली तर मऊ होतात आणि खाण्यास तयार होतात. उदाहरणार्थ हरभरा, मूग, मटकी किंवा कडधान्य रात्री पाण्यात भिजत ठेवली तर सकाळपर्यंत ती मऊ होतात. त्यात मीठ, कांदा, टोमॅटो, लिंबू घालून छान खाणे तयार करता येते. काही लोक अंकुर आलेले कडधान्य खातात. अंकुर आले की त्यातील पोषण मूल्य वाढते आणि ते आरोग्यासाठी फार चांगले असते. यात शरीराला लागणारी शक्ती, जीवनसत्वे आणि ताजेपणा मिळतो. हा पदार्थ बनवताना गॅस लागत नाही, धूर होत नाही आणि वेळही फार लागत नाही. म्हणून हा मार्ग अतिशय सोपा आणि आरोग्यदायी आहे. नंबर 4. कच्च्या भाज्यांपासून तयार होणारे पदार्थ. अनेक भाज्या अशा असतात की त्या कच्च्या खाल्ल्या तरी चांगल्या लागतात. काकडी, गाजर, टोमॅटो, कांदा, कोबी, मुळा या भाज्या कापून त्यात मीठ, लिंबू आणि थोडे शेंगदाणे टाकले तर छान खाणे तयार होते. काही लोक त्यात दही घालतात. यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि पचनही चांगले होते. गावाकडे शेतात काम करणारे लोक अशा प्रकारचे साधे पण पौष्टिक खाणे खातात. यात वेळही कमी लागतो आणि स्वयंपाकाची ही गरजही नसते. या पद्धतीने शरीराला ताजेपणा मिळतो आणि अन्न हलकेही राहते. नंबर 5. दुधापासून तयार होणारे पदार्थ. दुधापासून अनेक पदार्थ तयार करता येतात आणि त्यासाठी गॅसची गरज नसते. उदाहरणार्थ दही, ताक, लस्सी, श्रीखंड अशा काय गोष्टी सहज तयार करता येतात. दुधात थोडे दही टाकले की काही तासांनी दही तयार होते. त्या दह्यापासून ताक बनवता येते. ताकामध्ये मीठ, जिरे आणि कोथिंबीर घातली की ते खूप चविष्ट लागते. काही ठिकाणी लोक या दह्याला कापडात बांधून त्यातील पाणी काढतात आणि त्यापासून गोड पदार्थ तयार करतात. यात गॅस लागत नाही आणि पदार्थही पौष्टिक मिळतो. नंबर 6. सुकवलेल्या अन्नपदार्थांचा वापर. गावाकडे अनेक अन्नपदार्थ आधीच सुकून ठेवलेले असतात. पापड, कुरडई, सांडगे, भाजीचे सुकवलेले तुकडे हे अनेक दिवस टिकतात. काही पदार्थ असे असतात की ते पाण्यात भिजवले की लगेच खाण्यास योग्य होतात. उदाहरणार्थ सुकवलेली भाजी भिजून त्यात मसाला टाकून खाता येते. काही लोक सुकवलेले फळ खाण्यासाठी ठेवतात. यात गॅस न वापरता पटकन खाणे मिळते. हा उपाय विशेषतः प्रवासात किंवा अडचणीच्या वेळी खूप उपयोगी ठरतो. नंबर 7. साध्या घरगुती वस्तूंनी उष्णता तयार करणे. काही वेळा घरातील साध्या वस्तूंनीही उष्णता तयार करता येते. उदाहरणार्थ काळ्या रंगाच्या डब्यात अन्न ठेवून तो उन्हात ठेवला तर अन्न गरम होते. काच किंवा धातूच्या भांड्यात उष्णता पटकन साठते. काही लोक मोठ्या डब्यात अन्न ठेवून त्याला कपड्यांनी गुंडाळतात. आत साठलेली
उष्णता अन्नाला हळूहळू मऊ करते. ही पद्धत फार जुनी आहे. पूर्वी प्रवास करणारे लोक आधीच अशीच पद्धत वापरत असत. यात गॅस लागत नाही आणि अन्नही तयार होते. नंबर 8, फळापासून तयार करणारे ताजे पदार्थ. फळे ही निसर्गाने दिलेली तयार अन्नाची देणगी आहे. फळे खाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या आगीची गरज नसते. केळी, सफरचंद, पेरू, पपई, द्राक्षे, संत्री यासारखी फळे थेट खाता येतात. पण थोडा विचार केला तर त्यापासून वेगवेगळे पदार्थही तयार करता येतात. उदाहरणार्थ केळीचे छोटे तुकडे करून त्यात दही आणि थोडा गूळ घातला तर गोड आणि पौष्टिक खाणे तयार होते. पपई आणि द्राक्षे एकत्र करून त्यात थोडे मध घातले तर चविष्ट फळ मिश्रण तयार होते. गावाकडे अनेक लोक सकाळी फळांचे मिश्रण खाऊन दिवसाची सुरुवात करतात. फळांमध्ये शरीराला लागणारी शक्ती, जीवनसत्वे आणि ताजेपणा असतो. त्यामुळे गॅस न वापरता स्वयंपाक करण्याचा हा सर्वात सोपा आणि आरोग्यदायी मार्ग आहे. नंबर 9, दही आणि धान्य यांचे मिश्रण करून तयार होणारे पदार्थ. धान्य आणि दही यांचे मिश्रण केले तर खूप चविष्ट आणि पौष्टिक खाणे तयार होते. उदाहरणार्थ भिजवलेला तांदूळ, पोहे किंवा गहू यात मिसळले तर ते खाण्यासाठी तयार होते. त्यात मीठ, जिरे, कोथिंबीर आणि कांदा घातला तर त्याची चव अजून वाढते. गावाकडे काही लोक सकाळी दही आणि भिजवलेले धान्य खाण्याची सवय ठेवतात. यामुळे पोट शांत राहते आणि शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते. या प्रकारात गॅस लागत नाही, वेळ कमी लागतो आणि पदार्थही पचायला हलका असतो. नंबर 10, गूळ आणि धान्य वापरून गोड पदार्थ तयार करणे. गूळ हा नैसर्गिक गोडवा देणारा पदार्थ आहे. गूळ आणि धान्य एकत्र करून खूप प्रकारचे गोड पदार्थ तयार करता येतात. उदाहरणार्थ भिजवलेले हरभरे आणि किंवा शेंगदाणे गुळाबरोबर खाल्ले तर खूप चविष्ट लागतात. पोळीचे तुकडे करून त्यात गूळ आणि खोबरे टाकले तर पटकन गोड खाणे तयार होते. काही ठिकाणी लोक भिजवलेल्या गव्हामध्ये गूळ मिसळून खातात. हा पदार्थ शरीराला ताकद देतो. पूर्वी शेतात काम करणारे लोक असेच साधे पण शक्ती देणारे पदार्थ खात असत. यात कोणत्याही प्रकारच्या आगीची गरज नसते. नंबर 11, शेंगदाणे आणि कडधान्य वापरून तयार होणारे पदार्थ. शेंगदाणे हे खूप पौष्टिक अन्न आहे. ते थेट खाता येतात आणि त्यापासून अनेक पदार्थ तयार करता येतात. शेंगदाणे, काकडी, कांदा, टोमॅटो आणि लिंबू एकत्र करून छान चविष्ट मिश्रण तयार होते. काही लोक त्यात थोडे मीठ आणि मिरची घालतात. हा पदार्थ खूप हलका आणि चविष्ट लागतो. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. गावाकडे बाजारात किंवा जत्रेत असे मिश्रण विकणारे लोक दिसतात. हा पदार्थ बनवताना गॅस लागत नाही आणि लगेच तयार होतो. नंबर 12 मित्रांनो, भिजवलेल्या पोह्यापासून तयार होणारे पदार्थ. पोहे पाण्यात भिजवले की काही मिनिटात मऊ होतात. त्यानंतर त्यात कांदा, टोमॅटो, मीठ, लिंबू आणि कोथिंबीर घातली की छान खाणे तयार होते. काही लोक त्यात शेंगदाणेही टाकतात. हा पदार्थ हलका, चविष्ट आणि पटकन तयार होणारा आहे. सकाळी घाईच्या वेळी किंवा प्रवासात हा उपाय खूप उपयोगी पडतो. यात स्वयंपाकाची गरज नसते आणि वेळही कमी लागतो. नंबर 13, अंकुर आलेल्या धान्यांचे पौष्टिक खाणे. जेव्हा कडधान्य अंकुर येतात तेव्हा त्यातील पोषण मूल्य वाढते. अंकुर आलेले मूग, मटकी किंवा हरभरे खाण्यासाठी खूप चांगले असतात. त्यात कांदा, टोमॅटो, मीठ, लिंबू आणि कोथिंबीर घालून छान मिश्रण तयार करता येते. हा पदार्थ शरीराला ताकद देतो आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. आजकाल अनेक लोक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी असे अंकुर आलेले धान्य खातात. यात गॅस लागत नाही आणि पदार्थ ताजाही असतो. नंबर 14, दह्यापासून तयार होणारे थंड पदार्थ. दही हे खूप उपयुक्त अन्न आहे. दह्यात काकडी, मीठ आणि जिरे घातले की छान थंड खाणे तयार होते. काही लोक दह्यात साखर किंवा गूळ घालून खातात. यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि पचन सुधारते. उन्हाळ्यात हा प्रकार खूप उपयोगी ठरतो बरं का. यात गॅस लागत नाही आणि काही मिनिटात पदार्थ तयार होतो. नंबर 15, प्रवासात गॅस न वापरता तयार होणारे खाणे. प्रवास करताना अनेक वेळा स्वयंपाक करणे शक्य नसते. अशा वेळी काही साधे पदार्थ खूप उपयोगी पडतात. उदाहरणार्थ भिजवलेले हरभरे, शेंगदाणे, फळे, दही आणि भिजवलेले पोहे हे पदार्थ सहज खाता येतात. हे पदार्थ हलके असतात आणि शरीराला ऊर्जा देतात. म्हणून प्रवासात किंवा अडचणीच्या वेळी असे पदार्थ खूप उपयोगी ठरतात. मित्रांनो, तुमच्या इकडे सध्या गॅसची टंचाई आहे काही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुठे आहे तुमचं सिटी कोणती आहे ते